आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. जय गौ माता रामकृष्ण. आज आपल्या श्री राधेकृष्ण गौशाळा मुकाम काळेवाडी पोस्ट दुखली तालुका जिल्हा सोलापूर या गौशाळेमध्ये आज पाटकुळ ग्रामपंचायत या गावातून एक खंडोबाचा नंदी महाराज आज आपल्या गौशाळेमध्ये आलेला आहे आणि त्याचं संगोपन आपण भविष्य काळामध्ये चांगलं करू खंडोबा राहायचे. आणि आमचे मोहोळ तालुक्याचे गोभक्त गोप्रेमी आणि पायीवर सदैव प्रेम करणारे भैयासाहेब देशमुख रयत महाराष्ट्र जनहित संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष त्यांचं आगमन आज आपल्या गौशाळेवर झालेलं आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. आज आपल्या गौशाळेवर त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आपली गौशाळा बी पाहणी केली आणि गायींची बी त्यांनी सेवा केलेली आहे. आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये आम्ही 2002 पासून गौशाळा चालू केली. सर्व कत्तलखान्यातल्या गायी आणि जे शेतकरी समजू शकत नाही अशा गायी ॲक्सिडेंट केसेस मोहोळ तालुक्यातून येवली या अवेवरून ज्या काही ॲक्सिडेंट होतात अशा सर्व गायी आपल्या गौशाळेमध्ये आणून त्या गौमातेचं आपण संगोपन करतो. धर्माचं काम आज 22 वर्षापासून आपल्या गौशाळेचं चालू आहे. तर कृपया करून सर्व गौभक्त आणि गौप्रेमियांना हात जोडून एक नम्र विनंती करतो की गौमातेसाठी धर्मासाठी गायीच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे या आणि आपल्या या गौशाळेला मार्गदर्शन करा आणि गौमातेची आशीर्वाद प्रदान करा. साहेब बोलून आहे जरा साईट सर. बाकीचे जे काय आहे तर साहेब बोलतात. राधेकृष्ण जय गो माता गोशाळा. खरोखरच माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये काळेवाडी बिटलेच्या जवळचं गाव आहे. अतिशय छोटं गाव आहे आणि या गावामध्ये गोशाळा चालू करून लखन बाबर, आकाश, दीपक भैया, आदरणीय दादा चव्हाण या 4-5 जणांनी मिळून एक अतिशय पुण्याचं काम केलेलं आहे. ज्या मुक्या जनावरांना बोलता येत नाही, त्यांना काय भूक लागली म्हणता येत नाही, तहान लागली म्हणता येत नाही, अशा ज्या अपघातात अपंग झालेले आहेत, काही लोकांनी देवाला सोडलेलं आहे, अशा बैल असो गाई असो त्यांची भक्ती त्यांची सेवा हे करण्याचं काम राधेकृष्ण गोशाळेने केलेलं आहे. अतिशय पवित्र काम आहे त्यांचं. मला खूप आनंद वाटला. माझ्या पाटकुलमध्ये 3 जनावरं नंदी सोडलेले आहेत देवासाठी. 8-10 दिवसापासून मी लखन इथल्या गोशाळेचे अध्यक्ष त्यांना मी सांगून संपर्क साधत होता. आज राजाभाऊ उशेकर आमच्या गावचे माझे बंधू त्यांना सांगून ही एक नंदी आता इथं दाखल केलेला आहे आणि खरोखर मला इतका आनंद वाटला. प्रत्यक्ष मी पाहणी केली. मला दीपकने दाखवलं की सगळी स्वच्छता आहे, पाण्याचं व्यवस्थित नियोजन आहे, चारा भरपूर आहे, हिरवागार चारा पाहिल्यानंतर मला हे असल्या रखरखत्या उन्हाळ्यात सुद्धा मला आनंद वाटला. आणि हे अतिशय पुण्याचं काम हा बाबर परिवार आणि दादा चव्हाण मिळून करतात. त्यांच्या सगळ्या घरातल्या माता भगिनी त्या शानघाण काढणं, स्वच्छता करणं हे अतिशय पुण्याचं काम आहे. त्यामुळे इथून पुढं माझं लक्ष राहील. तुम्हाला विविध पक्षाचे नेतेसुद्धा तुम्हाला मदत करतात. राज्य सरकारकडनं काय मदत पाहिजे असेल तर मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सुमित्राताई पवार मॅडम त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून उद्या कुठलीही अडचणी उद्या मोठेपणा म्हणून नाही. अजून माझ्या पाटकुची 2 नंदी सोडलेली आहेत खोंड, त्याची पण व्यवस्था मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुमची इतकी सगळ्यांची व्यवस्था बघून मला अतिशय आनंद वाटला की गोमातेचं गोशाळेचं तुम्ही पुण्य घेता आहात सगळेजण. त्यामुळे तुम्हाला भविष्यातसुद्धा तुमचं आरोग्य निरोगी राहो, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमची आर्थिक भरभराटी हो. कारण पैशाशिवाय काय चालत नाही, नुसतं मोठं बोलून चालत नाही. त्यामुळं तुमचं काम मोठं आहे. कुठल्याही बाबतीत मी काय लोकांना शेतकऱ्यांना धनदांडग्यांना सांगत जाईन, कधी मला चारा कमी पडला फोन करा, मी तो चारा उपलब्ध करून आपल्याला गोशाळेसाठी मी मदत करत जाईन. नाना मोरे पण माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष आपल्या जनहित शेतकरी संघटनेचे आलेले आहेत. वडवळचं जागृत देवस्थानाच्या त्या गावचे भक्त आहेत, त्या नागनाथाचा भक्त मी पण आहे. तर एवढंच मी 2 शब्द बोलतो आणि तुम्हाला मनापासून दीपक, लखन आणि आपल्या आकाश भैयाला आणि दादाला मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. अभिनंदन साहेब. अशीच गौमातेची सेवा आपण हातून घडत राहू आणि गाय वाचेल तर देश वाचणार, देश वाचला तर गाय वाचणार. सर्वांनी गायीचं जीवन आज गौ हत्या कुठेतरी आपण महाराष्ट्रामध्ये बंद करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी गायीसाठी भरपूर रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्ताचं आपण भान ठेवलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये महाराजांनी जन्म घेतलेला आहे. या
त्या महाराष्ट्रामध्ये गायचं रक्त सांडते कामा नये. गायचं रक्त आपण असं वाया जाऊन द्यायचं नाही. कुठं तर गौहत्या बंद करायची आहे. म्हणून त्याच्यामुळं आज 22 वर्ष झालं मी गौमातेची सेवा करतोय. तुमच्यासारख्या थोर माणसाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागे. म्हणून आज एवढं मोठं साम्राज्य गौमातेच्या आशीर्वादानं चाले. आणि तुम्ही याच्या पुढे बी मग तुमचं सहकार्य मला राहील हीच अपेक्षा मी करतो साहेब. लाईटीच्या बाबतीत कधी तुम्हाला